तर मित्रांनो 2025 आता संपत आहे, 2026 ला आता सुरुवात काही दिवसामध्ये सुरुवात होत आहे। तर आणखीन सुद्धा तुम्ही युट्यूब चॅनल ओपन केलं नसेल, भरपूर सारे क्रिएटर आहेत मित्रांनो युट्यूबवरून गाडी बंगला सर्व काही खरेदी करत आहेत आणि तुमचं सुद्धा मित्रांनो युट्यूबवरून स्वप्न असेल की आपण काही ना काही युट्यूबवरून कमाई केली पाहिजे, 4 पैसे युट्यूबवरून आपण कमवले पाहिजेत। तुम्हाला जर आशा असेल तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती युट्यूबची सांगणार आहे। युट्यूबवरून कसं काय पेमेंट येतं, काय येतं, एकदम डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे आणि युट्यूबवरती आपण कसं काम केलं पाहिजे आणि बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही मित्रांनो, त्यास एकदम सविस्तर गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा। मी माझा सुद्धा पर्सनल अनुभव सांगणार आहे की लोक कसे बोलतात, काय बोलतात। जेव्हा आपण युट्यूबवरती सक्सेस नसतो तेव्हा आपल्याला लोक काय बोलतात, संपूर्ण एकदम डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा। तुम्हाला युट्यूबवरून जर खरंच पैसे कमवायचे असतील तर व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात। सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे काय मित्रांनो की भरपूर साऱ्या ताईंना दादांना अशी मनामध्ये शंका असते मित्रांनो की युट्यूबवरून पेमेंट मिळतं का। तर मित्रांनो मी तुम्हाला रिअल सांगतो, युट्यूबवरून पेमेंट मिळतं। मी आतापर्यंत भरपूर साऱ्या युट्यूबवरून पेमेंट घेतलेले आहेत। बघू शकता माझ्या इकडे 3 युट्यूब चॅनल मॉनिटाईज आहेत, कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची। तर मित्रांनो हे 3 युट्यूब चॅनल आणि दुसऱ्या मोर म्हणजे आणखीन 2 युट्यूब चॅनल असे मिळून 5 युट्यूब चॅनल माझे मॉनिटाईज आहेत मित्रांनो। मला सुद्धा जेव्हा युट्यूब चॅनल मी ओपन केलं होतं तेव्हा मला सुद्धा असं वाटलं की युट्यूबवरून पेमेंट येत नाही। मला मित्रांनो कधी विश्वास बसला, जेव्हा माझी युट्यूबवरून पहिली पेमेंट आली त्याच्यानंतरच मला विश्वास बसला की खरंच युट्यूबवरून सुद्धा पहिली पेमेंट येते। जोपर्यंत माझ्या अकाउंटवर पेमेंट नाही आली तोपर्यंत मला एक मनामध्ये धाकधुकच होती की बाबा येते का नाही, येते का नाही, का युट्यूबवरती अशी अफवा आहे। तर मित्रांनो असं नाही की युट्यूबवरून 100% पेमेंट येते मित्रांनो, युट्यूबवरून सुद्धा येते, फेसबुकवरून सुद्धा येते पेमेंट आणि इंस्टाग्रामवरून पेमेंट नाही येत आपल्याला। इंस्टाग्रामवरून फक्त आपल्याला प्रमोशनचेच पैसे मिळतात। जसं की युट्यूब आपल्याला पेमेंट देतं, फेसबुक पेमेंट देतं, तसं आपल्याला इंस्टाग्राम पेमेंट देत नाही मित्रांनो। भरपूर शंका असतात की इंस्टाग्रामवरून पैसे मिळतात का, तर इंस्टाग्रामवरून पैसे मिळत नाहीत। इंस्टाग्रामवरून फक्त आपण जर प्रमोशन वगैरे केलं ते पण प्रमोशन त्यांनाच भेटतं ज्यांचे फॉलोअर्स जास्त असतील, त्यांनाच ते प्रमोशन भेटत असतं, कोणा नाही प्रमोशन भेटत नाही। तर ही शंका तुमची दूर झाली असेल की युट्यूबवरून पैसे मिळतात मित्रांनो। आता युट्यूबवरून पैसे किती मिळतात, त्याची लिमिट किती आहे, काय आहे, तर मित्रांनो त्याची लिमिट नाही। तुम्ही युट्यूबवरून कितीही पैसे कमवू शकता, जसं तुमचं कंटेंट चालेल, जशा तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतील त्या पद्धतीने तुम्ही युट्यूबवरून पैसे कमवू शकता। युट्यूबवरून असं नाही की महिन्याला तुम्हाला फिक्स अमाऊंट मिळेल, 10,000 मिळेल किंवा 20,000 मिळेल, असं काही नाही। तुम्हाला कोण्या महिन्यात 30,000 मिळू शकतात, कोण्या महिन्यात 50 मिळू शकतात, कोण्या महिन्यात 10 सुद्धा मिळू शकतात। ते तुमच्या कंटेंटवर असतं। तुमचं कंटेंट जे आहे ते किती लोकांना आवडतं, किती लोक बघतात, लाईक सबस्क्राईब कमेंट किती करतात, त्याच्यावरती मित्रांनो ते सर्व काही डिपेंड असतं। तर मित्रांनो आता तुमची ही शंका तर दूर झाली असेल की युट्यूबवरून पैसे मिळतात का नाही। तर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय की युट्यूब चालू जर करायचं असेल आपल्याला तर चांगलाच कॅमेरा असायला पाहिजे किंवा चांगलाच क्वालिटीचा मोबाईल असला पाहिजे किंवा भारीचा स्टँड वगैरे सर्व काही असलाच पाहिजे। तर मित्रांनो असं काही नाही, तुम्हाला सुरुवातीला तुमच्याकडे एक साधा जर मोबाईल सुद्धा असला, एक 10-15 हजारापर्यंत जर मोबाईल असेल तर तुम्ही त्या मोबाईलवरून सुद्धा सुरुवात करू शकता। नंतर तुमची पहिली पेमेंट आल्याच्या नंतर हळूहळू तुम्ही घेऊ शकता, पण सुरुवातीला तुम्हाला एवढ्या खर्च करायची काही गरज नाही। तर मित्रांनो असं नाही की युट्यूबमध्ये तुम्ही आले आणि 1-2 महिन्याच्या नंतर तुम्ही सक्सेसच होणार, असं नाही मित्रांनो की युट्यूबवरती सगळेच क्रिएटर सक्सेस होतात, अफवा असते मित्रांनो। सर्वच क्रिएटर सक्सेस होत नाही। सर्व जर क्रिएटर जर सक्सेस झाले असते तर आतापर्यंत सर्व लोकांनी युट्यूब चॅनल ओपन करून सर्वांनीच युट्यूबवरून पैसे कमवले असते मित्रांनो। त्यामुळे सुरुवातीला आपल्याला एकही रुपया युट्यूबवरती खर्च करायचा नाही। जेव्हा तुमची पहिली पेमेंट येईल त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबवरून एक मोबाईल स्टँड वगैरे सर्व काही खरेदी करू शकता, पण सुरुवातीला तुम्हाला काही आवश्यकता नाही की तुम्ही खरेदीच करायला पाहिजे। तर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या मनामध्ये एक भीती राहते, भीती, लाज म्हणू शकतो आपण त्याला। लाज म्हणजे कसं मित्रांनो, जेव्हा आपण युट्यूब चॅनल ओपन नवीन करतो, नवीन युट्यूब चॅनल ओपन केल्याच्या नंतर आपण एक काय करतो, भीत व्हिडिओ तयार करतो। भीत म्हणजे कसं की 4 मित्र आपल्याला काय म्हणतील किंवा गावातले नातेवाईक वगैरे काय म्हणतील आपल्याला, या गोष्टीचं आपण जास्त लक्ष केंद्रित करतो त्या गोष्टीकडे। जर आपण त्या गोष्टीकडे जर लक्ष केंद्रित केलं तर आपण युट्यूबवरून एकही रुपया कमवू शकणार नाही। तर मित्रांनो कसं मी तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ काय असतं की लोक नावं ठेवत असतात, आपण कोणतीही गोष्ट सुरुवात जर केली, सुरुवातीला काय होतं 4 लोक नावं ठेवत असतात, 4 लोक हसत असतात, त्या गोष्टीकडे जर आपण लक्ष केलं तर आपण सक्सेस होणार नाही। तर सुरुवातीला मित्रांनो मला सुद्धा भरपूर सारे लोक हसत होते। जेव्हा मी माझं पहिलं जे युट्यूब चॅनल आहे तेव्हा ते पहिलं जे युट्यूब चॅनल ओपन केलं होतं तेव्हा मला भरपूर सारे लोक हसत होते, मित्र सुद्धा हसत होते। ते म्हणत होते की तू काय युट्यूब चॅनल ओपन केला, आता तुला याच्यावरून काय मिळणार आहे, असं मिळणार आहे, तसं मिळणार आहे। 4 मित्रांमध्ये गेल्याच्या नंतर मित्र म्हणतात आला युट्यूबर, म्हणजे एक आपली चेष्टा उडवली जाते। तर मित्रांनो जर आपण त्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर काय होतं, त्या गोष्टीकडे लक्ष दिल्याच्या नंतर आपलं जे युट्यूबकडे काम करण्याचा जो फोकस आहे
तो फोकस काय होतो एकदम डाऊन होऊन जातो. एकदा फोकस डाऊन झाला युट्यूबवर काम करण्याचा की नंतर आपण एकदम डिमोटिवेट होतो आणि डिमोटिवेट झाल्याच्या नंतर आपण युट्यूब चॅनल बंद करून टाकतो. तर मित्रांनो हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेणे गरजेचं आहे. कोणी आपण बाहेरचे तर लोक मित्रांनो साथ देतच नाहीत, पण घरचे सुद्धा साथ देत नाहीत. घरचे सुद्धा म्हणतात हा व्हिडिओ बनवताय, असं करताय, तसं करताय. पण मित्रांनो आपलं काय घरच्यांना एकदा समजावून सांगायचं काम आहे की युट्यूबवरून अशा पद्धतीने पैसा वगैरे मिळतो. त्यांना ते जर समजत नसतील तर मग त्यांना आपण सिद्ध करून दाखवणं भाग आहे. सिद्ध करून दाखवणं म्हणजे काय, आपल्याला एक सिद्ध करायचं आहे की बा आपण खरंच युट्यूबवरून 4 पैसे कमवू शकतो, हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला अजिबात लाजायचं वगैरे काही नाही. जर तुम्ही लाजताल तर युट्यूबवर तुम्ही सक्सेस होणार नाही. तर मित्रांनो आपल्याला कोणी काही आपल्या घरी काही आणून देत नाही खायला, त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागत असतं. त्याच्यामुळे आपल्याला 4 पैसे कुठून मिळतील, एक चांगल्या मार्गाने कुठून मिळतील हे आपल्याला, जर आपण रोजाने जर गेलो मित्रांनो तर 300-400 रुपये रोजाला आपल्याला एक दिवसभर संध्याकाळपर्यंत 4-5 वाजेपर्यंत काम करावं लागतं, काबार कष्ट करावं लागतात. त्याच्यानंतर एक 300 किंवा 400 रुपये आपल्याला मिळतात. तर मित्रांनो तुम्ही जर या प्लॅटफॉर्मवर जर रेग्युलर काम करत राहिले तर तुम्हाला एक आरामशीर 300-400 रुपये तुम्ही आरामात कमवू शकता आणि तुमचे जे रोजाचे पैसे आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता. असं नाही की युट्यूब तुम्ही फुल टाइमच केलं पाहिजेत. हे युट्यूब त्याच्यासाठी आहे मित्रांनो, जे जास्त काही काम करत नाहीत, शेतामध्ये वगैरे काम करतात, त्यांच्यासाठी युट्यूब आहे. असं नाही की सरकारी एखादी चांगला जॉब वगैरे सोडून तुम्ही युट्यूब चालू करू शकता. जॉब नाही मित्रांनो, एक पार्ट टाइम म्हणून तुम्ही युट्यूब चॅनल चालू करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने अर्निंग येत असेल तर तुम्ही प्रायव्हेट वगैरे जॉब जर असेल तर तो सोडू शकता. पण सरकारी जॉब असेल तर तो सरकारी जॉब तुम्ही सोडू नका मित्रांनो. युट्यूबचं कसं असतं, कोणताही प्लॅटफॉर्मवर द्या, कधी ना कधी काय ना काय होऊ शकतं. पण त्याच्यामुळे कसं असतं, आपल्याला जास्त अवलंबून नाही राहायचं, कोणत्याही गोष्टीवर जास्तपणे अवलंबून नाही राहायचं मित्रांनो. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण एक चांगल्या पद्धतीने पैसे या प्लॅटफॉर्मवर कमवू शकतो. मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर युट्यूब चॅनल ओपन केलं नसेल तर नक्की युट्यूब चॅनल ओपन करा. आता 2025 तर आता संपतच आहे, 2026 चालू होणार आहे काही दिवसामध्ये. तुम्ही सुद्धा युट्यूब चॅनल ओपन करून 4 पैसे नक्की कमवू शकता. हे आपलं मराठीमधून युट्यूब चॅनल आहे मित्रांनो, आणि याच्यावर आपण मराठीमधून माहिती, युट्यूबर जे नवीन आपले मराठी क्रिएटर आहेत, भरपूर सारे क्रिएटर आहेत, हिंदी क्रिएटर भरपूर सारे पुढे गेलेले आहेत, बंगला घेत आहेत, गाडी घेत आहेत. पण जे आपले मराठी क्रिएटर आहेत, मराठी बांधव आहेत, त्यांना आणखीन माहीतच नाही की युट्यूबवरून पैसा मिळतो, इंस्टाग्रामवर आपल्या फेसबुकवरून पैसा मिळतो, हे त्यांना माहीतच नाही. पण ते सुद्धा आपले क्रिएटर आहेत, ते पुढे गेले पाहिजेत, त्याच्यासाठीच आपली ही धडपड चालू आहे. आणि या चॅनलवरती आपण सर्व काही मराठीमधून माहिती सांगत असतो. तुम्ही जर सपोर्ट केला मित्रांनो तर मी सुद्धा तुम्हाला सर्वांना सपोर्ट करेल. तर नक्की सबस्क्राईब करा या चॅनलला. माझं असं नाही की या चॅनलवरून मला पेमेंट वगैरे यावंच असे जास्त नाही, पण आपले मराठी क्रिएटर पुढे, माझे ऑलरेडी 5 चॅनल आहेत मित्रांनो मोनेटाईज, म्हणून मला काही जास्त आशा नाही. पण एक आपले मराठी क्रिएटर मागं राहत आहेत, पुढे कसे जातील या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो एवढं बोलून आता इथेच थांबतो. जर तुम्हाला खरं मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.